रिक्षा चालकासह 8 जणांच्या खात्यातून तब्बल 7 कोटीचा व्यवहार. नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. फक्त 9,000 रुपये मिळतील. सरकारी योजनेचा लाभ मिळेल एवढंच सांगितलं आणि एका रिक्षा चालकासह तब्बल 8 जणांच्या बँक खात्यातून तब्बल 7 कोटी रुपयाचा व्यवहार झाला. हा धक्कादायक प्रकार नेमका काय आहे आणि तुमच्या सोबतही असं होऊ शकतं का, जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये. परभणी जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक सायबर फसवणुकीचं प्रकरण समोर आलं आहे. एका रिक्षा चालकाला आणि त्याच्या मित्रांना सांगण्यात आलं की बँकेत नवीन खाते उघडा, तुम्हाला 9,000 रुपये रोख मिळतील आणि सरकारी योजनेचाही फायदा मिळेल. या आमिषाला बळी पडून 8 जणांनी बँके खाते उघडले. त्यानंतर त्यांच्या ATM कार्ड, पासबुक आणि मोबाईल नंबरची माहिती आरोपीकडे गेली. यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं. या 8 जणांच्या खात्यातून तब्बल 7 कोटी 17 लाख रुपयापेक्षा जास्त रकमेचे व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. या व्यवहाराची संबंधित खातेदारांना कोणतीही माहिती नव्हती. बँकेकडून संशयास्पद व्यवहाराची नोटीस आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. सायबर फसवणुकीसाठी निष्पाप लोकांची बँक खाती वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मित्रांनो, कोणतीही व्यक्ती फक्त खाते उघडा, ATM कार्ड द्या, OTP सांगा किंवा मोबाईल नंबर द्या, पैसे मिळतील असं सांगत असेल तर त्वरित सावध व्हा. तुमचं बँक खाते कोणालाही वापरायला देऊ नका, कारण अशा व्यवहारामध्ये तुमचं नाव आलं तर कायदेशीर अडचणींचा सामना तुम्हालाच करावा लागू शकतो. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? अशा फसवणुकीपासून लोकांनी कसं सावध राहावं, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.